आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण मागच्या 52 वर्षापासून साजरी करतात अखंडपणे. आणि ह्या वर्षी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये सगळं आयोजन नियोजन केलेलं आहे. अशा पद्धतीने उद्याचा सोहळा पार पडणार आहे. आणि सर्व शिवभक्तांना काय आवाहन कराल? गेली 51 वर्षे झाले, यावर्षी 52 वर्षे आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंती आम्ही परभणी जिल्हा वारकरी मंडळाच्या वतीने साजरी करत असतो. श्री संत गुरुवर्य माझे गुरु मारुती महाराज अस्तापूरकर यांनी हा सोहळा सुरू करायला लावलेला आहे. कारण समाजामध्ये जयंती म्हटलं की दारू पिऊन धिंगाणं करत डीजे लावत या जयंत्या काढत असतात. याला कुठंतरी फाटा देऊन एक संस्कृती टिकावी, लेकरावर संस्कार व्हावे, याच उद्देशाने गेली 51 वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचे घोषित जयंती महोत्सव साजरा होत असतो. या जयंतीमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व प्रशासनाची शासनातील अधिकारी येत असतात. आणि दरवर्षी आम्ही एक वारकरी भूषण पुरस्कार, एक संघ परिवार पुरस्कार, माझीजाऊ पुरस्कार, तसेच एका उत्कृष्ट गायक, वादक, समाजभूषण असे पुरस्कार आम्ही देत असतो. आणि त्या पुरस्काराच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणा मिळते की आपण बी असं काम केलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा कुठेही सन्मान होईल, हाच त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. आणि कीर्तनाच्या माध्यमातून, ह्या जयंतीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असेल, बेटी बचाव बेटी पढाव असेल, स्त्री भ्रूण हत्या बंदी असेल, वृक्ष लागवड असेल, पाणी वाढवा पाणी जिरो असेल, अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. गेली अविरत या परभणी जिल्ह्याचे समस्त वारकरी टाळ मृदंगात आपापल्या दिंड्या घेऊन येतात आणि दरवर्षी दिंडी काढतो. तुकोबारायाच्या चतुशताब्दी वर्षाला आम्ही त्या दिंडीमध्ये जवळ 400 मृदंग लावले होते. यावर्षी सुद्धा दरवर्षी आम्ही सकाळी छत्रपती शिवरायाचं पूजन करतो. सकाळी 7:30 वाजता टाळ मृदंगाच्या गजरामध्ये. आणि त्या तिथून वसमत रोडणी मातुश्री चंद्रभागाबाई गंगारामजी मोहिते वारकरी शिक्षण संस्था राष्ट्रवादी कार्याच्या पाठीमागं या वसमत रोडने दिंडी इथे येत असते. दिंडी आल्यानंतर 2 तास इथं नाश्ता होत असतो 9 वाजता. आणि नाश्ता झाल्यानंतर 9 वाजता पोवाड्याचा कार्यक्रम होत असतो. पोवाडी, गोंधळ गीत, अनेक काही गीत होतात. लहान मुलाचा, कलाकाराचा मोठा कार्यक्रम असतो. आणि 10 वाजता छत्रपती शिवरायाच्या चरित्रावर एक दरवर्षी कीर्तन आयोजित केले जाते. आणि 12 वाजता या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा होत असतो. मान्यवराच्या हस्ते पुरस्कार वितरण देत असतो. आणि पुरस्कार वितरण झाल्यानंतर महाप्रसाद होत असतो. तरीही मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा टाळ मृदंगाची काढली जयंती पहिलीच असेल. आणि अखंड गेली 51 वर्ष, यावर्षी 52 वर्ष अखंड कुठला एकही त्याच्यामध्ये व्यत्यय आलेला नाही किंवा खंड पडलेला नाही. खंड पडलेला अशी अखंड जयंती ही परभणी जिल्ह्याच्या, खरं परभणी जिल्ह्याचा एक मान आहे. वारकऱ्याच्या वतीनंच ही जयंती साजरी होती. आणि याचं सर्व श्रेय माझ्या सर्व वारकरी माता भगिनींना आणि सर्व तरुणांना जाते. आणि याच्या सर्वांनी मला वाटतं प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये सुद्धा जयंती आपल्या रोज संध्याकाळी, सकाळी आम्ही काढण्याचा उद्देश एकच की 12च्या नंतर ग्रामीण भागातील लोक येतात, ते आपल्या गावात जाऊन जयंती, आपल्या शिवरायाची जयंती गावात दिंडी करून काढावं, जेणेकरून येणाऱ्या पिढीला महापुरुषाच्या जयंत्या या टाळ मृदंगात होतात, हे नवीन या पिढीला एक प्रेरणा भेटेल आणि तेच परंपरा पुढे चालू राहील. धन्यवाद. दरवर्षी आपण पुरस्कार देतात, ह्या वर्षीचे मानकरी कोण आहेत पुरस्काराचे? यावर्षी आम्ही आत्ताच नुकतीच निवडणूक झाली. परभणी जिल्ह्याचे महानगराचे महापौर सय्यद इक्बाल, तसे उपमहापौर गणेशरावजी देशमुख यांचा पहिल्यांदा आम्ही वारकऱ्याच्या वतीने सत्कार ठेवलेला आहे. आणि यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार आम्ही प्राध्यापक व्यंकटेश परांडे यांना दिलेला आहे. तसेच वारकरी भूषण पुरस्कार या शेंद्रागावचे हरिभक्तपरायण रामभाऊ पांचाळ यांना पुरस्कार दिलेला आहे. उत्कृष्ट मृदंगाचार्य म्हणून हरिभक्तपरायण उद्धव महाराज काळभांडे यांना दिलेला आहे. उत्कृष्ट गायनाचार्य म्हणून हरिभक्तपरायण भास्कर महाराज सोन्नेकर यांना पुरस्कार दिलेला आहे. तसेच विशेष मृदंग वादक म्हणून प्रल्हाद महाराज गिरी यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आपल्या उपविभागाधिकारी डेप्युटी कलेक्टर उदयसिंहजी भोसले साहेब,
तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय सूरजजी गुंजाळ सर या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आणि आम्ही खासदार आपल्या परभणी जिल्ह्याच्या फौजिया खान यांचा 19 तारखेला वाढदिवस असल्यामुळं त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव, आपल्या परभणी जिल्ह्याचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब यांना या ठिकाणी प्रमुख उपस्थिती त्यांची लाभणार आहे. आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय खासदार फौजिया खान हे भूषवतील. सर्वांना माझी विनंती आहे की या जयंतीमध्ये सर्वांनी परभणीकरांनी यावं आणि आपापले मुलाबाळाला घेऊन यावं, जेणेकरून मुलाबाळाला हे त्याच्या संस्कार घडतील आणि दिंडी पाहतील.